नमस्कार. आज आपण पायनॅपल शिऱ्याची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य सामुग्री मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहिलेली आहे. आता पहिला आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छानपैकी मस्त कट करून घेऊयात. त्यानंतर आपण जो रवा आहे तो लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात. आता त्यासोबतच भाजता आपण एका पातेल्यात केसर टाकून पाणी उकळून घेऊयात. त्यानंतर एका कढईमध्ये आपण जो बारीक कट केलेला ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये टाकून मस्तपैकी छान भाजून घेऊयात. आणि त्यानंतर जे पायनॅपल आहे ते एकदम छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा त्यामध्ये टाकून आपण भाजून घेणार आहोत. तर आता जे उकळलेलं पाणी आहे तर ते आपण त्या मिश्रणामध्ये टाकून ते पायनॅपलचे तुकडे जोपर्यंत मऊ आणि शिजवत होत नाहीत तोपर्यंत त्याला उकळून घेऊयात आणि ते शिजवून घेऊयात. आता आपलं पायनॅपल शिजून तयार आहे. आता त्यात भाजलेला रवा आपण टाकून घेणार आहोत आणि ते मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला मस्तपैकी छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि ते 1 मिनिटासाठी वाफेवर असं मस्त शिजवून घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण साखर टाकून हा जो मिश्रण आहे तो छान मिक्स करत आहोत. आपण चवीनुसार टाकू शकता. ते पण एक वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर असं त्याचं कॉम्बिनेशन आहे, तर आपण ते मेंटेन केलेलं आहे. आता जे आपलं शिरा आहे तो मस्तपैकी आपण वाफेवरसुद्धा थोडा 2 ते 3 मिनटासाठी मस्त आपण झाकून ठेवला होता. आता आपला शिरा तयार झालेला आहे. आपण पाहू शकता आपण त्यात केसर आणि काजू टाकूनसुद्धा आपण तो शिरा सजवू शकता. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.